नीता तिच्या वहिनीला माधुरीला हसून म्हणाली, "वहिनी, जरा लवकर लवकर हात चालव ना, पाहुणे यायची वेळ झाली." माधुरीने घड्याळाकडे बघितले तर सकाळचे 6 वाजले होते. ती कालच तर तिच्या नंदेच्या नीताच्या घरी आली होती. तिने विचार केला होता की 2 दिवस नंदेच्या घरी आराम करायला मिळेल. पण इथे आल्यावर तिला समजलं होतं की ती या घरात पाहुणे म्हणून नाही, तर कामवाली म्हणून आली होती. किचनमध्ये किचन कट्ट्यावर एका बाजूला पनीर आणि वांग्याची भाजी, पुलाव, कोशिंबीर बनवून ठेवली होती. तर एका गॅसवर डाळ उकळत होती. दुसऱ्या गॅसवर भजी करायला तेल गरम करायला ठेवलं होतं. माधुरी म्हणाली, "ताई, आचारी आला नाही का?" नीता लगेच म्हणाली, "अगं वहिनी, आजकाल चांगले जेवण बनवणारे आचारी कुठे भेटत आहेत? आणि तसंही घरात तुझ्यासारखी वहिनी असल्यावर बाहेरच्या आचारी बोलवण्याची काय गरज आहे?" नंदेचं बोलणं ऐकून माधुरीला राग तर खूप आला. किती कुठली आचारी आहे का की त्यांना बाहेरच्या आचारी बोलवण्याची गरज वाटली नाही? वहिनी येईल आणि त्यांच्या घरातली सगळी कामं सांभाळून घेईल. माधुरीच्या लक्षात आलं की तिची नणंद जी तिची प्रशंसा करत होती ती प्रशंसा नव्हती, तर तिला तिच्या जाळ्यात अडकवण्याची चाल होती. तेवढ्यात बाहेरून माधुरीच्या सासूचा शोभाताईंचा आवाज ऐकू आला, "अरे, माझी सून लक्ष्मी आहे, लक्ष्मी. तुम्ही बघा, ती एकटी 20-25 लोकांचं जेवण बनवते का नाही. तिच्या हातात जादू आहे." सासूचे बोलणे ऐकून माधुरी काम करता करता थांबली. तिला हे चांगलंच माहीत होतं की ही तिची प्रशंसा नाही, तर तिच्यावर दबाव घालण्याचा प्रयत्न आहे. माधुरीची इच्छा नसून पण तिला किचनमधले काम एकटीला सांभाळायला लागली. थोड्या वेळाने तिची नणंद नीता तिच्या जवळ आली आणि म्हणाली, "वहिनी, आज राहुलच्या प्रमोशनची पार्टी आहे. माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे. कुठे काही चूक झाली तर लोक काय बोलतील? मला नावं ठेवतील." माधुरीच्या मनात आलं की नंदेला विचारावं की इज्जतीचा प्रश्न होता तर जबाबदारी पण तिच्या स्वतःची हवी होती ना. पण ती शांत बसली. सकाळपासून दुपार झाली होती. माधुरी किचनमध्ये काम करत घामाने पूर्ण भिजली होती. हातांची आग होत होती, पाय सुजले होते, पाठ दुखत होती आणि तिची नणंद हॉलमध्ये पाहुण्यांच्या सोबत गप्पा मारत हसत बसली होती. ती म्हणाली, "अरे, माझ्या बहिणीला जेवण बनवण्याची खूप आवड आहे. मी तर तिला बोलत असते की तू एखादं हॉटेल चालू कर." तिचं बोलणं ऐकून सगळे हसायला लागले. माधुरीच्या कानात तिचं बोलणं घुमत होतं आणि शब्द मनाला सुईसारखे टोचत होते. तेवढ्यात तिच्या नंदेची सासू किचनमध्ये आली आणि म्हणाली, "माधुरी, बस. तू थकली असशील ना? जरा थंड सरबत पिऊन घे." त्यांचे प्रेमळ बोलणे ऐकून माधुरीचे डोळे भरून आले. त्या म्हणाल्या, "मी पण कधी काळी अगदी तुझ्यासारखीच होते. सगळ्यांना खुश ठेवण्यासाठी दिवसभर खपत असायचे. पण एक दिवस माझ्या लक्षात आलं की जो स्वतःची कदर करत नाही त्याची कदर दुनियात कोणीही करत नाही." माधुरी काही बोलणार तेवढ्यात बाहेरून तिच्या सासूचा शोभाताईंचा आवाज आला. त्या म्हणाल्या, "अहो उषाताई, तुम्ही कशाला टेन्शन घेत आहात? माझ्या सुनेला काम करायची सवय आहे." जेव्हा तिची स्वतःची सासूच असं बोलत असेल म्हटल्यावर उषाताई तरी काय बोलणार. त्यामुळे त्या गप्प बसल्या आणि गपगुमान किचनमधून बाहेर आल्या. शोभाताई किचनमध्ये आल्या आणि सुनेला म्हणाल्या, "माधुरी, तू नीताच्या सासूचे काही ऐकू नकोस. त्यांची अशी इच्छा आहे की पाहुण्यांना जेवण मिळू नये आणि माझ्या मुलीची बेइज्जती व्हावी. तुला जे काम करायला सांगितलं आहे ते कर." सासूचे बोलणे ऐकून माधुरी कामाला लागली. सगळ्यांची जेवणं झाली. सगळे लोक जेवणाची प्रशंसा करत होते. "किती छान चवदार जेवण आहे. कुणी बनवलं आहे?" नीता लगेच आनंदात म्हणाली, "अहो, ते जेवण माझ्या बहिणीने बनवलं आहे. त्यांना तर फक्त जेवण बनवण्याची संधीच हवी असते. ती जेवण खूप छान बनवते. त्यामुळे मी आचाऱ्याला बोलवणं गरजेचं समजलं नाही. मला माहीत होतं माझी बहिणी माझ्या घरी येऊन माझं सगळं काम सांभाळून घेईल." नंदेचं बोलणं ऐकून माधुरीला स्वतःचाच खूप अपमान झाल्यासारखं वाटत होतं. तिला तर फक्त काम करण्यासाठी बोलावलं होतं. शोभाताई हसत म्हणाल्या, "अरे, मेहनत केली तर नाव पण होईल ना." सासूच्या पुढे आता माधुरी काय बोलणार. सगळे पाहुणे जेवण करून आपापल्या घरी गेले. माधुरी पण तिच्या सासू आणि नवऱ्यासोबत तिच्या घरी परत आली. गाडीत घरी येताना खूप शांती होती. घरी आल्यावर माधुरी हिम्मत करून म्हणाली,
अहो अशोक, मी प्रत्येक वेळी ताईंच्या घरी जाऊन कामवाली का बनत असते? बायकोचं बोलणं ऐकून अशोक आणि त्याच्या आईचा रागाचा पारा चढला. अशोक डोळे मोठे करून म्हणाला, माधुरी आता काय झालं? जेवण तर बनवायचं होतं. नवऱ्याचे बोलणे ऐकून माधुरी थरथरत्या आवाजात म्हणाली, जेवण? 20-25 लोकांचं जेवण एकट्यानं बनवणं तुमच्यासाठी फक्त सोपी गोष्ट आहे ना? अशोक चिडला आणि रागात म्हणाला, माधुरी नाटक करू नकोस. हे काम प्रत्येक बाई करत असते. तू काही वेगळी नाहीस. नवऱ्याचे हे शब्द माधुरीच्या काळजाला टोचले. माधुरी म्हणाली, मग तुमची बहीण कुठली राजकुमारी आहे का? ती सगळ्यांपेक्षा वेगळी आहे. जर मी वेगळी नाही तर मार पण मी सगळ्यांसारखाच खाऊ का? तिचं बोलणं ऐकून अशोक काही वेळ शांत बसला. सुनेचं बोलणं ऐकून शोभाताई म्हणाल्या, अगं सोनबाई, जास्त तोंड चालवू नकोस. घरातल्या बायका घर सांभाळत असतात, भाषण देत नाहीत. माधुरी म्हणाली, आई, घर सांभाळणे आणि स्वतःला कामात बरबाद करणे या दोन खूप वेगळ्या गोष्टी आहेत. सुनेचं बोलणं ऐकून तिची सासू तडफडून उठली आणि म्हणाली, माधुरी, तुला खूप माज आला आहे वाटतं. मी नीताच्या घरून आल्यापासून बघत आहे, तू खूप बोलायला लागली आहेस. तोंड सांभाळून बोलत जा, नाहीतर जीभ काढून हातात देईन. माधुरी पुढे काही बोलणार त्या अगोदर अशोकने रागात तिला मारण्यासाठी हात उचलला. पण यावेळी माधुरीने त्याचा हात हवेतच पकडला आणि म्हणाली, बस, इथून पुढे माझ्यावर परत हात उचलण्याचा प्रयत्न करू नका. कायदा फक्त पुस्तकात नसतो. माधुरीचे हे रूप बघून अशोकच्या चेहऱ्याचा रंग उडाला. तिची सासू पण 2 पावले मागे सरकली. माधुरी म्हणाली, मी काम करत असते कारण मला काम करण्याची आवड आहे. मी मदत करत असते कारण मी नाती निभावत असते. पण मी माझा वापर होऊ देणार नाही. त्या रात्री माधुरीने स्वतःसाठी आवाज उठवला होता. स्वतःसाठी उभे राहण्याची हिंमत केली होती. त्या रात्रीनंतर घरात एक वेगळी शांतता पसरली होती. अशोक रात्री खूप उशिरापर्यंत जागा होता. माधुरी खिडकीत बसून विचारात मग्न होती. बाहेर अंधार होता आणि माधुरीच्या मनातला अंधार हळूहळू कमी व्हायला लागला होता. दुसऱ्या दिवशी माधुरी नेहमीप्रमाणे सगळ्यात अगोदर उठली नाही. तिला झोपलेली बघून शोभाताईंचा मोठा आवाज सगळ्या घरात घुमला. त्या रागात म्हणाल्या, आज सूर्य पश्चिमेकडून उगवला आहे का? सुनबाई अजूनपर्यंत झोपले आहे? अशोकने कुशी फिरवली पण काही बोलला नाही. माधुरीने घड्याळात बघितलं तर 8 वाजले होते. ती जाणून बुजून बेडवरून उठली नाही. तेवढ्यात तिची सासू दार उघडून खोलीत आली आणि ओरडत म्हणाली, सुनबाई, हे तुझे माहेरचे घर नाही की सूर्य डोक्यावर आला तरी झोपले आहेस. माझ्या घरात माझ्या नियमांप्रमाणे चालायला लागते. माधुरी बेडवर उठून बसली आणि म्हणाली, आई, आजपासून या घरातले नियम बदलणार. जे घरातले काम आहे मी करेन, पण आजपासून स्वतःची कामं स्वतः करायला सुरुवात करायची आहे. माधुरीचे बोलणे ऐकून तिची सासू हसायला लागली आणि म्हणाली, अरे वा, काल जरा मोठ्या आवाजात काय बोललीस? तुझं बोलणं आम्ही ऐकून काय घेतलं? तू तर स्वतःला या घरची मालकीण समजायला लागली आहेस. माधुरी सरळ उत्तर देत म्हणाली, आई, मालकीण नाही तर स्वतःला माणूस समजायला लागले आहे. अशोक पण सगळं ऐकत होता. त्याची आई त्याच्यावर ओरडत म्हणाली, अशोक, बघितलंस का तुझी बायको काय बोलत आहे? तिला समजावून सांग की माझ्यासमोर जास्त तोंड चालवायची गरज नाही, नाहीतर एक दिवस या घरातून धक्के मारून बाहेर काढेन. असं बडबडत त्या स्वतः खोलीतून बाहेर निघून गेल्या. काही दिवसांनंतर नीताचा तिच्या भावाला फोन आला. ती म्हणाली, दादा, तुम्ही लोक आज संध्याकाळी येत आहात ना? येताना आईला सोबत घेऊन ये. मी विचार करत होते की यावेळी पण वहिनी घरातल्या कामात माझी थोडीशी मदत करेल. आज माझ्या घरी माझ्या सासूबाई आणि त्यांचे पाहुणे येणार आहेत आणि तुला तर माहीतच आहे माझी सासू किती नाटक करते. माधुरी बाजूला उभी राहून सगळं ऐकत होती. अशोक म्हणाला, नीता, यावेळी माधुरी तुझ्या घरी येऊ शकत नाही. नीता म्हणाली, का, काय झालं? वहिनीची तब्येत खराब आहे का? माधुरीने नवऱ्याच्या हातातून फोन घेतला आणि म्हणाली, नाही ताई, आता माझी तब्येत ठीक होत आहे, त्यामुळे मी येणार नाही. नीता म्हणाली, वहिनी, याचा काय अर्थ? माधुरी म्हणाली,
म्हणजे ताई, आजपासून मी फुकटची मेहनत करायला येणार नाही. माधुरीचे नीताला असं बोलणे तिच्या सासूला अजिबात सहन झाले नाही. त्या रागात सुनेवर ओरडत म्हणाल्या, माधुरी, ही नंदेसोबत बोलण्याची कुठली पद्धत आहे? एकच नणंद आहे आणि तरी पण तू तिला एवढे नखरे दाखवत आहेस. सगळ्या भावजया त्यांच्या नंदांसाठी काम करत असतात. तू काही जगावेगळं करत नाहीस, जे तिच्यावर एवढे उपकार करत असल्यासारखे दाखवत असतेस. पण माधुरीने आज सासूचे काहीच ऐकून घेतले नाही आणि सासूचे बोलणे टाळत परत नंदेवर भडकली. ती म्हणाली, ताई, ज्या सासूबद्दल एवढं तुम्ही वाईट बोलत असता, त्यांनी तुमचे किचन यासाठी वेगळे केले आहे की तुम्ही त्यांना वेळेवर कधीच जेवायला देत नव्हता आणि इथे येऊन आईंसोबत बसून माझ्या मेहनतीवर हसत असता, मला टोमणे मारत असता. पण आता हे अजिबात चालणार नाही. माधुरीचे बोलणे ऐकून नीता रागात म्हणाली, वहिनी, तू माझा अपमान करत आहेस. माधुरी म्हणाली, ताई, इज्जत तेव्हा जाते जेव्हा आपल्याच घरातल्या सुनेला कामवाली बनवलं जाते. अशोक आज पहिल्यांदा बायकोला या पद्धतीने बोलताना बघितलं होतं. त्याच्या चेहऱ्यावर राग नव्हता, तर तो विचार करत होता. स्वतःचा एवढा अपमान होत असलेला बघून नीताने फोन कट केला. संध्याकाळी शोभाताई रागात म्हणाल्या, माधुरी, तुला खूप पंख फुटायला लागले आहेत. ती माझी मुलगी आहे. सासूचे बोलणे ऐकून माधुरी म्हणाली, मग आई, मी पण कुणाची तरी मुलगी आहे. तिची सासू शांत झाली. माधुरी म्हणाली, जेव्हा तुमचा मुलगा मला घरातल्या कामात मदत करत असतो तेव्हा तुम्हाला खूप वाईट वाटत असतं आणि जावयाने जर मुलीला घरकामात मदत केली तर तो आदर्श जावई असतो. मग हा फरक का? अशोक म्हणाला, आई, माधुरी कदाचित काही चुकीचं बोलत नाही. शोभाताईंनी हैराण होऊन मुलाकडे बघितलं आणि म्हणाल्या, अशोक, तू पण? अशोकने मान खाली घातली आणि म्हणाला, काल रात्री मी माझ्या बायकोवर हात उचलला. ती माझी सगळ्यात मोठी चूक होती. माधुरीने त्याच्याकडे बघितलं. त्याच्या डोळ्यात पहिल्यांदा पश्चाताप दिसत होता. ते सगळे आपापसात बोलतच होते. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. माधुरीने दार उघडलं तर समोर दारात तिची नणंद नीता उभी होती. तिचा चेहरा रागाने लाल झाला होता. ती घरात आली आणि म्हणाली, आई, बघितले तुझी सून माझ्याशी कशी बोलत आहे? तिची एवढी हिंमत कशी झाली मला 4 गोष्टी ऐकवण्याची? नीता रागात बडबडत होती. तेवढ्यात माधुरी समोर आली आणि म्हणाली, ताई, जर खरं ऐकून एवढं वाईट वाटत असेल तर खोटं बोलायचे बंद करा. नीता म्हणाली, माझी सासू मला टोमणे मारते, माझ्याकडून घरातली सगळी कामं करून घेते. मग आता मी काय त्यांच्याशी पण भांडायला सुरुवात करू का, जशी तू बोलत आहेस? माधुरीने शांत स्वरात विचारले. ताई, तुम्ही असे घरातले कुठले काम करता? नीताजवळ तिच्या प्रश्नाचे उत्तर नव्हते. अशोक म्हणाला, नीता, तुझ्या घरातले प्रॉब्लेम तुझे ते सोडव. इथे येऊन माझ्या बायकोवर राग काढायची गरज नाही. शोभाताईंच्या चेहऱ्यावरचे भाव बदलायला लागले. त्यांना जाणवायला लागलं होतं की गोष्टी आता हातातून बाहेर निघाल्या आहेत. रात्री माधुरी तिच्या खोलीच्या खिडकीत उभी होती. अशोक तिच्या जवळ आला आणि म्हणाला, माधुरी, मला माफ कर. मी प्रत्येक वेळी आईचे आणि नीताचे बोलणे ऐकत होतो. तुझं कधीच काहीच ऐकून घेतलं नाही. माधुरी म्हणाली, अशोक, मला तुमची माफी नको, तर तुमच्यात बदल हवा आहे. अशोकने हो म्हणून मान हलवली आणि म्हणाला, उद्यापासून आपण दोघं मिळून काम करत जाऊ. माधुरी सरळ म्हणाली, आणि जर तुम्ही परत कधी माझ्यावर हात उचललात तर? अशोक म्हणाला, तर मी स्वतः तुला पोलीस स्टेशनला सोडून येईन. नवऱ्याचं बोलणं ऐकून माधुरीचे डोळे भरून आले. बहुतेक आज पहिल्यांदा तिने नवऱ्याच्या तोंडून सत्य ऐकलं होतं. नीता त्या दिवशी जरी शांतपणे निघून गेली होती, पण तिच्या डोळ्यात हे स्पष्ट दिसत होतं की गोष्ट इथेच संपली नाही. 2-4 दिवस घरात शांती होती. अशोक खरं स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करत होता. सकाळचा चहा स्वतः बनवत असायचा. माधुरीला घरातल्या कामात मदत करत असायचा. त्याची आई हे सगळं बघून खूप चिडत असायची आणि बडबडत म्हणायची की सुनेने माझ्या मुलावर जादू केली आहे. त्याला हातातले बाहुले बनवलं आहे. कुठला मुलगा बायकोच्या हातातले बाहुले बनत असतो?
पण माहीत नाही मी कसल्या मुलाला जन्माला घातला आहे. पूर्णपणे बायकोचा गुलाम बनला आहे. माधुरी शांत बसत नव्हती, पण आता भांडत पण नव्हती. ती स्पष्ट व्यवहार करत होती. 5व्या दिवशी अचानक दुपारी दार वाजलं. माधुरीने दार उघडलं तर समोर नीता उभी होती आणि तिच्यासोबत तिची सासू उषाताई होत्या. त्यांना बघून शोभाताई घाबरून उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या, अरे उषाताई, तुम्ही अचानक? उषाताईंचा चेहरा शांत होता, पण डोळे खूप काही सांगत होते. उषाताई म्हणाल्या, आज काय ते स्पष्ट बोलणं होऊ द्या. नीताने लगेच रडायला सुरुवात केली आणि म्हणाली, आई, तू शिकवलं होतेस ना की सुनेला सरळ ठेवायचे असते. वहिनीने माझ्या घरी जाऊन माझ्या सासूचे कान भरले आहेत. नंदेचे बोलणे ऐकून माधुरी चकित झाली आणि म्हणाली, मी तर काहीच बोलले नाही. नीताची सासू उषाताई सरळ उत्तर देत म्हणाल्या, हो माधुरी बाळा, नीताने मला घरी येऊन सांगितलं की तू म्हणालीस की ती मला जेवण देत नाही. मला माझे जेवण वेगळे बनवायला लागते आणि हे पण की मी तिला घाबरते. शोभाताई लगेच माधुरीकडे बघत म्हणाल्या, हे शिकवलं आहे हिच्या माहेरच्या लोकांनी. हे ऐकून माधुरीचे काळीज धडधडायला लागले. ती म्हणाली, मी काही खोटं बोलले नाही. मी जे माझ्या कानांनी ऐकलं तेच बोलत आहे. पण कुणाचे घर तोडण्यासाठी नाही, तर खरी परिस्थिती दाखवण्यासाठी. माधुरीचे बोलणे ऐकून नीता ओरडत म्हणाली, वहिनी, तुला काय हक्क होता? माधुरी तिच्या डोळ्यात बघून म्हणाली, ताई, तेवढाच जेवढा तुम्हाला माझ्या घरात दखल देण्याचा असतो. उषाताईंनी मोठा श्वास घेतला आणि स्पष्ट शब्दात म्हणाल्या, शोभाताई, मी तुमच्या सुनेला कायम माझी मुलगी समजली आहे. पण खरं हे आहे की माझ्या पण काहीतरी चुका झाल्या असतील. जेव्हा मी ऐकलं की तुमच्या घरात पण तुमच्या सुनेसोबत तेच होत आहे, म्हणून मला असं वाटलं की गोष्टी इथे स्पष्ट व्हायला हव्यात. शोभाताईंचा चेहरा उतरला. त्या खोटं खोटं हसण्याचे नाटक करत म्हणाल्या, माझी सून तर खूप खुश आहे. सासूचे बोलणे ऐकून माधुरी पहिल्यांदा न घाबरता म्हणाली, आई. घरात शांतता पसरली. अशोक पण ऑफिसमधून आला होता आणि दारात उभा राहून सगळं ऐकत होता. उषाताई म्हणाल्या, नीता, तू जर बोलत असशील की मी तुला त्रास देते, तुझ्यावर अन्याय करते, तर आज मला सगळ्यांच्या समोर सांग की तू मला कधी वेळेवर जेवायला दिलं आहेस का? कधी तू माझ्यासोबत बसून जेवले आहेस का? नीता घाबरून म्हणाली, आई, ते तर तुम्हालाच वेळे जेवायला आवडते. तिची सासू पहिल्यांदा मोठ्या आवाजात म्हणाली, नाही, मी जेवण वेगळं यासाठी बनवले कारण तू स्पष्ट बोलली होतीस की तुला माझे नियम आवडणार नाहीत. तू रात्री उशिरापर्यंत बाहेर पार्टी करत असतेस, बाहेर जेवण करून येतेस आणि मला शुगरचा, पोटाचा त्रास आहे, त्यामुळे मला वेळेवर जेवायला लागते. मला घरात भांडणं नको होती, त्यामुळे मी शांत होते. उषाताईंचे बोलणे ऐकून शोभाताईंच्या चेहऱ्याचा रंग उडाला. माधुरी हळू आवाजात म्हणाली, प्रत्येक सासू वाईट नसते आणि प्रत्येक सून चांगली नसते. अशोक घरात आला आणि स्पष्ट शब्दात म्हणाला, आई, जर नीता तिच्या सासूसोबत चुकीची वागत असेल तर आपण तिला बरोबर नाही बोलू शकत. आणि जर तू माधुरीसोबत चुकीचं केलं आहेस तर ते पण योग्य नाही. शोभाताईंना जणू कुणीतरी आरसा दाखवला होता. नीता अचानक जोरात रडायला लागली आणि म्हणाली, मला भीती वाटत होती की राजेश त्यांच्या आईच्या बाजूने झाले तर. मला असं वाटलं की अगोदरच मी त्यांच्याकडे तक्रार करायला सुरुवात केली तर ते माझ्या एकटीचं ऐकतील. माधुरी नरम आवाजात म्हणाली, ताई, भीती तर सगळ्यांना वाटत असते, पण भीतीमुळे कुणावर अत्याचार करणे योग्य नसते. उषाताई पुढे आल्या आणि त्यांनी नीताचा हात पकडला आणि म्हणाल्या, नीता, मी तुझी दुश्मन नाही. एकत्र सोबत आपलेपणाने राहायला शिकायला हवं. शोभाताईंच्या डोळ्यात पाणी आलं. त्या हळू आवाजात म्हणाल्या, कदाचित मी पण तीच चूक केली. सुनेला आपले मानण्याऐवजी तिला दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला. सासूचे बोलणे ऐकून माधुरी शांत बसली. तिला माफीऐवजी बदल पाहिजे होता. अशोक सगळ्यांच्या समोर म्हणाला, आजपासून या घरात कुणीही टोमणे मारणार नाही, हात उचलणार नाही आणि घरातली कामं सगळे मिळून करतील. शोभाताईंनी मान खाली घातली आणि म्हणाल्या, माधुरी, झालंच तर मला एक संधी दे.
माधुरी म्हणाली, आई, मी तुम्हाला दुसरी संधी नक्की देईन, पण यावेळी अटी बरोबरीने असतील. त्या दिवसांपासून घरातले वातावरण खरोखरच बदलायला लागले. अशोक आता कायम बायकोच्या बाजूने उभा असायचा. शोभाताई आता घरातल्या कामात मदत करत असायच्या. नीता पण सासूसोबत बसून पहिल्यांदा जेवली. माधुरी बाहेर उभी राहून आभाळाकडे बघत होती. तिने विचार केला की आवाज उठवल्यावर वादळ येते, पण कधीकधी तेच वादळ घरातले वातावरण पण बदलून टाकते. आता माधुरी फक्त सून नव्हती, तर ती या घराची एक बरोबरीची सदस्य होती. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, आता ती शांत बसून सहन करत नव्हती.